मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. सर्वधर्म समभावाचे तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. महेश बापू धमढेरे यांचे प्रतिपादन. सर्वधर्म समभावाचे तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन तळेगाव धमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. आपण दिलेल्या देणगीचा विनियोग शेवटच्या घटकांपर्यंत होईल. संस्था आपल्या ऋणात राहील असे प्रतिपादन तळेगाव धमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, पुणे येथील विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू धमढेरे यांनी तळेगाव धमढेरे येथे केले. शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील प्रगतशील बागायतदार शेतकरी टिटवाळा न्यूजचे पत्रकार विजयराव धमढेरे यांनी त्यांचे वडील कैलासवासी संभाजीराव गोविंदराव धमढेरे गुरुजी तसेच आई कैलासवासी सीताबाई संभाजीराव धमढेरे यांच्या स्मरणार्थ तळेगाव धमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव धमढेरे महाविद्यालयाला 25,001 रुपयांचा मदत निधी दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे शिरूर येथील ज्येष्ठ पत्रकार, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन कुमार बारवकर यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंद दादा साहेबराव धमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू धमढेरे, दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे पाबळ येथील पत्रकार सागर रोकडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर, प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे, प्राचार्य कुंडलिक कदम, मुख्य लिपिक दत्तात्रय वडघुले, नामदेवराव भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत निधी देण्यात आलाय. प्राचार्य कुंडलिक कदम, प्राचार्य नामदेव भोईटे यांनी हा मदत निधी स्वीकारलाय. शिक्षण तपस्वी अरविंद दादा धमढेरे हे पुस्तक तसेच शाल, गुलाब पुष्प देऊन पत्रकार नितीन कुमार बारवकर, सागर रोकडे, टिटवाळा न्यूजचे पत्रकार विजय धमढेरे यांचा यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंद दादा धमढेरे, संचालक महेश बापू धमढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. मदत निधी देण्याबाबत बोलताना टिटवाळा न्यूजचे पत्रकार शेतकरी विजय धमढेरे यांनी सांगितले की माझे वडील कैलासवासी संभाजीराव धमढेरे गुरुजी हे तळेगाव धमढेरे परिसरातील कासारी माळीमळा या गावात प्राथमिक शिक्षक होते. मी शेती उत्पन्नातून मिळवलेल्या कष्टांच्या पैशातून हा मदत निधी देत आहे. शिरूर तालुक्यात नावाजलेली ही शिक्षण संस्था आमच्या तळेगाव धमढेरे गावातीलच असल्याने मला सार्थ अभिमान वाटत आहे. टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय धमढेरे, शिरूर. आज तळेगाव धमढेरे येथे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबराव शंकरराव धमढेरे कला वाणिज्य महाविद्यालय आणि तसेच स्वातंत्र्य सैनिक आर डी गुजर प्रशाला आणि रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेमध्ये कैलासवासी श्री संभाजीराव गोविंदराव धमढेरे गुरुजी आणि कैलासवासी सौ सीताबाई संभाजीराव धमढेरे यांच्या स्मरणार्थ आज त्यांचे चिरंजीव सन्माननीय विजयराव धमढेरे यांनी या संस्थेच्या बांधकाम निधीसाठी ₹25,000 एक रोख स्वरूपात या संस्थेकडे प्राध्यापक आणि प्राध्यापक सर्व वृंद यांच्याकडे जी देणगी सुपूर्द केली, ती देणगी सुपूर्द करत असताना समाजामध्ये काम करत असताना 1952 सालची ही संस्था आहे. सर्व धर्म समभावाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन या शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1952 साली कैलासवासी साहेबरावांना धमढेरे आणि कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रायकुमार शेठ गुजर यांनी केली. आणि या संस्थेचा आज जो छोटंसं वटवृक्ष या ठिकाणी लावलं होतं, त्याचं आज मोठं म्हणजे छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचं रूपांतर आज वटवृक्षामध्ये झालेलं आहे. जवळजवळ या संस्थेत 4,000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच दृष्टिकोन ठेवून शेवटच्या घटकापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जी संकल्पना होती, विद्यार्थ्यांनी समाज क्षेत्रामध्ये सर्व धर्म समभावाचं तत्व बाळगून शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम ज्याप्रमाणे झालं, त्याचा वसा आणि वारसा या संस्थेमध्ये जपला जातो. आणि या संस्थेच्या बांधकामासाठी आणि किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जो निधी दिला त्याबद्दल सन्माननीय पत्रकार
विजयराव ढमढेरे यांचं मी संस्थेचा संचालक या नात्यानं आणि माझे वडील संस्थेचे मानद सचिव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अरविंददादा ढमढेरे यांच्या वतीनं मी आभार मानतो आणि सदर प्रसंगी सन्माननीय सकाळचे पत्रकार आमच्या कुटुंबाचे स्नेही सन्माननीय नितीन बारवकर उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि विजयराव अशीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली भरीव अशी योगदान, भरीव असं गोरगरीब विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम पवित्र केलं जातं. आज निश्चित आपल्या देणगीचा विनियोग शेवटच्या घटकापर्यंत होईल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपलं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. संस्था आपले आभार व्यक्त करत असताना आभार व्यक्त केल्यानंतर प्रेम कमी होतं, म्हणून संस्था आपल्या ऋणात राहील असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.